निलेश शेंडगे हत्या प्रकरणी श्रीरामपुरात विराट मोर्चा. फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी. 8 दिवसांचा प्रशासनाला अल्टिमॅटम. श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील निलेश शेंडगे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याने विविध संघटनांच्या वतीने शहरात विराट मोर्चा काढण्यात आला. घटनेला 40 दिवस उलटूनही सर्व आरोपींना अटक न झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. 11 जानेवारी 2026 रोजी नायगाव येथील गोदावरी नदीपात्रात निलेश शेंडगे यांची बुडवून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी केवळ 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित 6 आरोपी अद्याप फरार आहेत. फरार आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाज, शिवप्रहार प्रतिष्ठान आणि विराट प्रतिष्ठान यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी घोषणाबाजी करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान निलेश शेंडगे यांच्या 10 वर्षांच्या मुलीने माझ्या बाबांना न्याय द्या अशी केलेली आर्त विनवणी उपस्थितांना भावुक करून गेली. मी निलेश शेंडगे यांची मुलगी आहे. माझी नम्र विनंती, तुम्ही सगळ्यांनी शांतपणे मी जे 2 शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे. आमच्या डोक्यावरून आमच्या बापाचा हात काढला. त्यांनी माझ्या पप्पाची हत्या केली. त्यांच्या पण लेकरांच्या डोक्यावरून हात काढलाच पाहिजे. माझ्या बापाला न्याय मिळालाच पाहिजे. माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. जे माझ्या वडिलांना ज्यांनी मारलं, जे खुल्या हिंडू राहिले त्यांना पोलिसांनी अटक केलंच पाहिजे. माझ्या पप्पाला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही 2 बहीण भाऊ रस्त्यावर आलो. आमच्या डोक्यावरून हात निघून गेला. आमचा सगळा परिवार, माझी मम्मी खूप रडते, माझी आजी, माझे मोठे पप्पा, माझी मम्मी त्या खूप रडते. त्यांना मी एकटी, माझे पप्पा त्यांना कसं गप करू बरं. आज आपण सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमात आपण सर्व जे इथं जमलेलं आहे, आपण प्रचार माध्यमातले जे लोक इथं जे आलेले आहेत, आपल्या सर्वांना मी आपल्या मार्फत एक विनंती करतो की जानेवारी महिन्यात 11 तारखेला जी आमच्या भावाची बुडवून हत्या करण्यात आली नायगाव या ठिकाणी, ते सगळे आरोपी अजूनपर्यंत मोकाट आहे. पोलिसांना ते आरोपी का भेटत नाहीये ह्याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. श्रीरामपूर पोलीस, नगर जिल्ह्यातील LCBचं पथक असेल, हे बाहेर देशात जाऊन UP बिहारला जाऊन आरोपी शोधून आणतात. त्यांना श्रीरामपूर तालुक्यातले आरोपी का भेटत नाहीये? ते तर घरीच राहतात. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडनं आम्हाला सगळ्यांना कल्पना भेटते का आज इथं दिसला, तो तिथं दिसला. या सगळ्या गोष्टी असताना जर आरोपी जर त्यांना सापडत नाहीये तर ह्याच्या पाठीमागं नेमकं काय? का या सगळ्यांचे तोंड पैशामुळे बंद झालेले आहे की काय? आपण या सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे. कारण की पोलीस प्रशासनानं जर कुठल्याही गोष्टीचा जर छडा लावण्याचा प्रयत्न केला तर तो एकदम शेवट मुळापर्यंत पोहोचतं. खोट्या नाट्या केसेस घडवल्या जातात, टेक्निकल केसेस घडवल्या जातात. चांगले आहे, ही तर प्रशासनावरती जे मोठे मोठे अधिकारी जे बसलेले आहेत ना, ह्यांना सगळ्यांना टेक्निकल केसेस कशा घडवायचा याचा चांगला अनुभव आहे ना. आम्हाला पण आणि आमच्या सहकाऱ्यांना पण टेक्निकल केसेसचा अनुभव आहे. का कुठल्या केसमध्ये काहीही हस्तक्षेप नसताना 307ची केस कशी लागती, 95ची केस कशी दाखल होती, हे सगळं काही याच्यातून मी गेलेलो आहे. इथं जी जीवितहानी झालेली आहे, जी खरी घटना घडली आहे, या घटनेकडं गांभीर्याने लक्ष न घेता आम्हाला काही प्रशासनामार्फत सांगण्यात आलं की आम्ही 95चा गुन्हा दाखल करतो त्याच्यावरती, नाही मग आम्ही मर्डरचा गुन्हा नाही घेणार, आम्ही 304चाच गुन्हा घेणार. ह्या अशा काही गोष्टी सांगून प्रशासन आम्हाला आहे ना चुकीच्या दिशेला घेऊन जात होतं. नेमकं प्रशासन चुकीच्या दिशेला का घेऊन जात होतं? त्यांच्या सगळ्यांच्या खिशामध्ये यांचा पैसा पोहोचला होता का? या सगळ्या काही गोष्टी बघणं गरजेचं आहे. आमच्यावरती मगाशी सूरज भाऊने सांगितलं की आमच्यावरती घटनेच्या 3 दिवसानंतरून वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला. नेमकं आमचे माणसं खिशामध्ये वाळू चोरून घेऊन जाणार होते की काय? तिथं किती साहित्य आमच्या वाळू चोरीचे जमा केलेत हे पण बघणं गरजेचं होतं ना. खिशामध्ये नेणार होते का गाड्यांच्या डिक्क्यामध्ये वाळू नेणार होते हे पाहणं गरजेचं होतं. का फक्त यांच्या हातामध्ये कलम आहे म्हणून आणि यांना पैसे भेटले म्हणून यांनी काहीही करायचं, उचल कलम आणि उचल पेन आणि लाव कलम असं करायला पाहिजे का?
आपल्या सर्वांमार्फत मी एक विनंती करतो की आज जो मोर्चा आम्ही मोर्चा काढला होता, आरोपींना अटक झालेली नाहीये, सरकारी जो अधिकारी त्यांच्या पाठीशी आहे, आपल्या सर्वांना इलेक्ट्रॉनिक मीडियाला आम्ही त्यांचे फोटो पुरवू, त्यांचे कसे लागे बांधे त्यांचे सगळ्यांचे फोटो देतो तुम्हाला। यांच्या घरगुती प्रत्येक कार्यक्रमात त्या आरोपींची हाजरी आहे। त्या सरकारी अधिकाऱ्यांवरती सखोल चौकशी झाली पाहिजे, यासाठी मार्फत चौकशी झाली पाहिजे। ह्या सगळ्या जर गोष्टीचा पाठपुरावा जर करता आला नाही यांना आणि हे जर झालं नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो येत्या 8 दिवसात आम्ही आझाद मैदान ह्या ठिकाणी आम्ही सर्वजण आंदोलनाला सहकुटुंब सहपरिवार बसणार आहोत। आम्ही तुम्हाला सर्वांना इलेक्ट्रॉनिक मीडिया मार्फत आम्ही सर्वांना विनंती करतो, पोलीस प्रशासनाला, आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गावरती चाललेलो आहोत, तर आम्हाला संविधानाच्या मार्गावरच चालून द्या। कारण की सर्वांना माहिती आहे मातंग समाज हा इंग्रजांच्या काळापासून लढवय्या समाज आहे। इंग्रजांपासून आमच्यावरती 3 टायमाची हाजरी देण्यात आलेली होती। इंग्रजांनी आमच्या समाजातील लोकांना 3 टायमाची हाजरी देऊन आमच्यावरती पाळत ठेवलेली होती। तर आता आम्ही स्वतंत्र भारतात आहोत, तर आपण सर्वांनी याची दखल घेण्यात यावी। आम्ही लढणारे आहोत, आम्ही गांडू नाहीये, पण आम्ही बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो, याचा अर्थ तुम्ही चुकीचा काढू नका। आणि जर तुमच्याकडनं न्याय भेटणार नसेल, जर आमच्या कार्यकर्त्याकडनं कुठल्याही अनुचित प्रकार घडला तर त्या अनुचित प्रकारामध्ये तुम्ही चुकीचा तपास करून आम्हा कुणालाही गोवण्याचा प्रयत्न करू नका, ही आम्ही तुम्हाला विनंती करतो। 11 जानेवारी 2026 रोजी नायगाव या ठिकाणी निलेश भाऊ शेंडगे यांची हत्या वार्ड नंबर 2 मधली जिहादी आणि त्यांचा साथीदार अर्जुन दाभाडे यांनी मिळून केली। आणि ही हत्या झाल्यानंतर आजपर्यंत त्या लोकांना मेन आरोपीला अटक झालेली नाही, तर त्यांना अटक व्हावी आणि त्या ठिकाणी जो काही त्यांचा साथीदार, सरकारी यंत्रणेमधला साथीदार, ज्याला आम्ही शंकरपाळ्या म्हणतो, याची तुम्ही तुमच्या लेवलवर शोध पत्रकारिता करा। हा शंकरपाळ्या सगळ्या ठिकाणावरून पाकिटं घेणारा, पाकिटं खाणारा हा शंकरपाळ्या याच्या सगळ्या या घटनेचा सूत्रधार आहे। तर या सरकारी कर्मचारी शंकरपाळ्यावर सुद्धा खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो जर खुनाचा गुन्हा त्याच्यावर दाखल होणार नाही आणि या आरोपींना अटक होणार नाही, तसेच प्रदीप भाऊने आता सांगितलं तुम्हाला का वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला का, जिथं 14 तारखेला वाळू चोरीचा गुन्हा घटना घडली 11 तारखेला, मग आता त्या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये काही जण आहे त्याच्यातले घरी बसलेले, त्यांच्यावर तुम्ही वाळू चोरीचा गुन्हा दाखल करता। मग हे सगळं षडयंत्र आहे आणि हे सगळे षडयंत्र करणारा तो शंकरपाळे आहे। तर शंकरपाळे हा त्या जिहादी वार्ड नंबर 2 मधले जिहादी ज्यांनी लव जिहाद घडून आणला, गो हत्या घडून आणल्या, अनेक या ठिकाणी मुल्ला कट्टर सारख्या आरोपीला सोडायला पैसा हे लव राहिले या वाळूच्या याच्यामधून, आणि यांचा साथीदार दाभाडे आणि ते सगळे यांना जोपर्यंत अटक होत नाही, शंकरपाळे याच्यात अटक त्या ठिकाणी शंकरपाळे आरोपी होत नाही 302च्या कलमामध्ये 103 नुसार BNS, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। 8 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी मुंबईला आझाद मैदान हे सगळे मिळून विराट प्रतिष्ठान, शिवप्रहार, सकल मातंग समाज, सकल हिंदू समाज, निलेश भाऊ शेंडगे मित्र मंडळ सगळे मिळून आम्ही त्यांचा परिवार, हे लहान लहान पोरं रस्त्यावर आले आज, हे फक्त याची याच्यांमुळे आणि या सगळ्या षडयंत्रामुळे यांच्या, त्याच्यामुळे यांना न्याय मिळाला पाहिजे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज अण्णा भाऊंचा विचार आणि बाबासाहेबांचं संविधान हे लोकशाही हत्यारं घेऊन आम्ही लढत राहणार आहे। धन्यवाद। या लढाईमध्ये माझं पोलीस प्रशासनाला पण आव्हान आहे, माझं कलेक्टर साहेबांना पण आव्हान आहे, SP साहेबांना पण आव्हान आहे। या लढाईमध्ये निलेश भाऊ शेंडगे यांना न्याय मिळावा याच्यासाठी पाठीशी उभं राहणाऱ्या, मग प्रदीप भाऊ असतील नाही तर चंदू भाऊ असन, हे दोन्ही माझे भाऊ असतील, किंवा मग फिर्यादी चेतन खाजेकर असन, किंवा शंकर उमाप असतील, किंवा काटे असतील, नीट ऐका, याच्यातल्या एकाच्या जरी केसाला धक्का लागला तर याला सर्वस्वी जबाबदार सरकारी कर्मचारी शंकरपाळे हा असल। प्रशासनामधला सरकारी कर्मचारी यांच्या, परत एकदा रिपीट करतो, यांच्यातल्या एकाच्याही केसाला धक्का लागला, कारण आम्हाला माहिती त्यांची काय फितरत आहे, यांच्यातल्या एकाच्याही केसाला धक्का लागला, रेकॉर्ड कराय, प्रदीप भाऊ असन, चंदू भाऊ असन, फिर्यादी चेतन खाजेकर असन, निलेश भाऊ शेंडगेंच्या पाठीशी उभं राहणारा कोणी असन, याच्यातल्या एकाच्या जरी केसाला धक्का लागला तर याला सर्वस्वी जबाबदार हे सगळं जिहादी, तो दाभाडेचं यांचं नेटवर्क हँडल करणारा शंकरपाळे हा प्रशासनातला सरकारी कर्मचारी असल। जय श्रीराम,
जय जय शिवराय, जय भीम, जय लहू. माझी एक मागणी, फक्त माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही म्हातारे आई बाप आहेत, हे लेकरं सांभाळू शकतो का आम्ही? हे सांभाळणार का हे लेकरं? मग असा अत्याचार करणाऱ्या माणसाला तुम्ही अटक करीत नाही का? करीत नाही ते केला पाहिजे ना. महिना झाला ना माझ्या मुलाला, मग त्याचा न्याय नाही करू शकत का सरकार? आम्ही गप बसलो ना, सरकार का आम्हाला न्याय देईन? अन्याय आमच्यावर करू नका, ह्या लेकराची काळजी व्हावा सरकारने आणि आम्हाला न्याय मिळावा एवढीच विनंती करते. आलात त्याबद्दल आहे ना, शिवप्रहार आणि विराट प्रतिष्ठानतर्फे आणि निलेश शेंडगे मित्र परिवारातर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि इथं डेप्युटी साहेबांना निवेदन द्यायला जायचं आहे आपल्याला, तर आपण सर्वांनी कुटुंबियांनी आरोपींना तात्काळ पकडून कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आंदोलकांनी या हत्येमागे शंकरपाळ्या नावाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याचा सूत्रधार म्हणून सहभाग असल्याचा आरोप केला. संबंधितावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. तसेच पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी दत्त यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारले व फरार आरोपींना लवकरच अटक करण्याचं आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र 8 दिवसात आरोपींना अटक झाली नाही, तर मुंबई येथील आझाद मैदान येथे सहकुटुंब तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.